विद्यार्थ्यांना नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्स मध्ये आपण 12th चॅप्टर स्टार्ट केला होता, पेरिमीटर अँड एरिया, आणि ज्यामध्ये आपण एरिया म्हणजे काय हे ऑलरेडी शिकलेलो आहोत. त्यानंतर टोटल सरफेस एरियाचे मी तुम्हाला दोन फॉर्म्युले शिकवले होते, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 47 शिकवत होतो. बघा, दोन फॉर्म्युले होते. पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेला टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस area of cube, and that is equal to 6 into side square. हा भाग आपला झाला होता. त्यानंतर मी तुम्हाला हे फॉर्म्युले कसे तयार करायचे ते शिकवले होते. बघा, दुसरा होता टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, that is equal to 2 in bracket LB plus BH plus LH. असे दोन फॉर्म्युले घेतल्यानंतर आपण तो प्रॅक्टिस सेट सुद्धा सोडवायला सुरुवात केली होती. त्यातले दोन क्वेश्चन्स ऑलरेडी आपले झाले. त्यातला पुढचा भाग मी आता स्टार्ट करणार आहे. प्रॅक्टिस सेट 47 क्वेश्चन नंबर 2. बघा, प्रॅक्टिस सेट 47 त्यातला क्वेश्चन नंबर 2 आपला चालू होता. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इफ द लेंथ इज इक्वल टू, त्याचा थर्ड क्वेश्चन मी घेतोय. इफ लेंथ L is equal to 2.5 centimeter, breadth is equal to 2 centimeter, and height is equal to 2.4 centimeter. इकडे जर सपोज मीटर असं जर दिलेलं असेल तरी सुद्धा आपण तो क्वेश्चन सोडू शकतो. बघा, इथे 2.5 सेंटीमीटर आहे, 2 मीटर आहे, 2.4 मीटर आहे. मीटर जरी असेल तरी मीटरला आपण कन्वर्ट करणार आहोत. बघा, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग 2 मीटर दॅट इज 2 into 100 दॅट इज 200 सेंटीमीटर होईल आपली ब्रेड. ठीक आहे. 2.4 मीटर म्हणजे 2.4 into 100 करावं लागेल. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. पण 2.4 मीटर म्हणजे 2.4 into 100 दॅट इज 2400. एक पॉइंट आहे, तिकडनं एक पॉइंट इथे येईल, म्हणजे उत्तर आहे 240 सेंटीमीटर. हे तुम्हाला ऑलरेडी कळलं असेल. बघा, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर अँड 2 मीटर दॅट इज 200 सेंटीमीटर. 2 into 100 करतोय. मग 2.4 मीटर म्हणजे काय, तर 2.4 into 100 दॅट इज 2400. एक पॉइंट आहे, तिकडे एक पॉइंट सोडावा लागेल, म्हणजे 240 सेंटीमीटर असं उत्तर येईल. मला शोधायचं आहे व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट क्यूबॉइड. मी फॉर्म्युला लिहितोय, टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ cuboid, and that is equals to, formula आहे आपला total surface area of cuboid is equals to 2 in bracket length into breadth plus breadth into height plus height L into h, that is length into height. Okay, 2 in bracket length multiply by breadth. length किती आहे तर 2.5 सेंटीमीटर. ऍक्च्युअली इथे मीटर द्यायला पाहिजे, तर ठीक आहे, सेंटीमीटर दिलाय. 2.5 into ब्रेथ आहे आपला 200 प्लस ब्रेथ into हाईट. ब्रेथ आहे 200, हाईट आहे 240 प्लस पुढे असं होईल बघा, प्लस L into h, लेंथ दॅट इज 2.5 and height is equal to 240 सेंटीमीटर. ओके, मला पुढे हे म्हणजे सोडवावं लागेल. 2 in bracket 2.5 to 200 मी मल्टिप्लाय करणार. 25 टू जा 50. बघा, 25 टू जा 50 आणि हे दोन झिरो दिले. तिकडनं एक पॉइंट सोडावा लागेल, कारण एक पॉइंट आहे गणितात, म्हणजे इथे उत्तर आहे 500.0 प्लस 200 into 240. 24 टू जा 48. 24 गुणिले 48 आणि 0 किती आहे 1 2 आणि हा एक तिसरा 0 प्लस इथे 25 into 24. बघा, 2.5 into 24 आहे. इथे एक 0 आहे, तिथे तो 0
नंतर लिहिणार आहे 4 5 जा 20 कॅरी ओव्हर टू 4 2 जा 8 प्लस 2 दॅट इज 100. 4 ने मल्टिप्लाय झाल्यानंतर एक 0 मी घेणार तिथे 2 5 जा 10 कॅरी ओव्हर 1 2 2 जा 4 प्लस 1 दॅट इज 5. म्हणजे मला उत्तर मिळेल 600 आणि हा एक 0 म्हणजे 6000 उत्तर आले. पॉइंट आहे एक गणितामध्ये तिकडने एक पॉइंट सुटेल आणि एक इथे असेल तर म्हणजे लास्ट मला असं उत्तर मिळेल 2 × 500 प्लस 48,000 प्लस 600. यांची मला ऍडिशन करावी लागेल. कशी ऍडिशन होईल बघा 48,000 प्लस 500 प्लस 600 म्हणजे 0 0 इकडे 6 प्लस 5 that is 11 9 म्हणजे असं उत्तर आले बघा 492 × 49100 49,100 × 2 ने जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 2 0 जा 0 2 0 जा 0 2 1 जा 2 2 9 जा 18 कॅरी ओव्हर 1 2 4 जा 8 प्लस 1 that is 9. 98,200 एरिया शोधतोय आपण स्क्वेअर सेंटीमीटर. हा असेल द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. ठीक आहे, इथपर्यंतची गणितं तुम्हाला कळाली असतील. मी थोडंसं पुढे जाणार आहे आणि थोडंसं वेगळं गणित घेणार आहे. बघा तुम्हाला तेही गणित आलं पाहिजे सगळ्यांना. त्यातला एक चौथा क्वेश्चन जो तुम्ही सोडवायचा आहे. काय आहे बघा चौथा क्वेश्चन. लेंथ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओके 8 मीटर. ब्रीथ इज इक्वल टू 5 मीटर and height is equal to 3.5 मीटर. हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. मी पुढच्या थोड्याशा वेगळ्या गणिताकडे जाणार आहे. बघा आणि ऑलरेडी आपल्याला 3-4 गणितं मी तुम्हाला सोडून दिलेली आहेत, त्यामुळे हे गणित तुम्हाला सोडवता येईल सगळ्यांना. व्यवस्थित समजावून घ्या. क्वेश्चन नंबर 3 कडे जातोय मी. क्वेश्चन नंबर 3 वाचल्यानंतरच तुम्हाला थोडासा समजलं पाहिजे. थोडासा वेगळा भाग असा आहे बघा. A matchbox is 4 centimeter long. A matchbox बघा काय आहे हे. A matchbox is 4 centimeter long. Okay, 2.5 centimeter broad. 2.5 centimeter broad. त्यानंतर आहे 2.5 centimeter broad, 1.5 centimeter height, 1.5 centimeter in height. प्रश्न असा आहे बघा. A matchbox is 4 centimeter long, 2.5 centimeter broad and 1.5 centimeter in height. Its outer sides are to be covered exactly with the craft paper. How much paper will be required to do so? तर त्या मॅच बॉक्सला बाहेरून पूर्णपणे कागदाने पॅक करायचं असेल तर आपल्याला किती कागद लागेल? सिंपल प्रश्न आहे बघा. मॅच बॉक्स दिलाय, माचीसचा काडी किंवा माचीसची पेटी तुम्ही सगळ्यांनी बघितली आहे. क्यूबॉइड आकाराची असते. लेंथ आहे, ब्रेथ आहे, हाईट आहे. याचा अर्थ मला काय करतोय बघा. मी सुरुवातीला काय करतो लक्षात घ्या. आपल्याला तिथे क्यूबॉइड काढावा लागेल. मी असा एक क्यूबॉइड इथे काढणार आहे. क्यूबॉइड कसं तयार करतोय आता ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे. क्यूबॉइड कसे तयार करायचे ते बरोबर. ज्याच्यामध्ये बघा लेंथ अपोजिट लेंथ सेम असते. ठीक आहे, आणि त्यानंतर एक रेक्टँगल काढल्यानंतर पुन्हा एक अजून एक रेक्टँगल मला काढावा लागेल. ते हा असेल आपला मॅच बॉक्स. या मॅच बॉक्सला आपल्याला बाहेरून किती पेपर लागेल असं विचारलं पूर्ण कव्हर करण्यासाठी. मग मी 2 रेक्टँगल काढले. त्यानंतर ते जर असे जॉईंट केले तर मला मिळतोय एक माचीसचा असा एक बॉक्स मिळाला. असा विचार करा, हा एक माचीसचा बॉक्स आहे ज्याची लेंथ आपल्याला दिली आहे L दिला आहे 4 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला त्यांनी दिली आहे ब्रेथ म्हणजे जी रुंदी दिली आहे 2.5 सेंटीमीटर आणि त्याची हाईट आपल्याला दिली आहे 1.5 सेंटीमीटर इतका हाईट. त्याला पूर्णपणे बाहेरून एक कागद गुंडाळायचा आहे. तर किती कागद लागेल असं विचारलं. काय शोधावं लागेल? टोटल सरफेस एरिया शोधावा लागेल. म्हणजे मी असं लिहितो बघा. L is equal to 4 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला दिलाय
B is equals to 2.5 सेंटीमीटर, H is equals to 1.5 सेंटीमीटर. बाहेरून कव्हर करायचं आहे पेपरने, याचा अर्थ शोधायचा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. ओके, 2 ब्रॅकेट मध्ये काय घेणार मी? L into B. L किती आहे? 4 into B 2.5 प्लस BH म्हणजे काय? B into H 2.5 into 1.5 प्लस काय? LH. मग आता LH म्हणजे काय? लेंथ 4 into height 1.5. ओके, आणि आता मला पुढे ते गणित सोडवावं लागेल. मी असं लिहितो बघा, 2 इन ब्रॅकेट हा 25 4 जा 100 आणि इथे एक पॉइंट आहे, म्हणजे इथे पॉइंट आहे, प्लस 25 into 15. मग मला मल्टिप्लाय करावं लागेल. 15 चे 75, इकडे 7 आले. 15 5 जा 75, 7 कॅरी ओव्हर. 15 2 जा 30 प्लस 7 म्हणजे 37 आणि 2 पॉइंट आहे. तिकडनं 2 पॉइंट सुटले तर 3.75 असं उत्तर येईल. प्लस 15 4 जा 16 आणि 1 पॉइंट म्हणजे असा पॉइंट येईल. या सगळ्यांची मला ऍडिशन करायची आहे. काल सांगितलं ऍडिशन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. मग पॉइंटच्या खाली पॉइंट म्हणजे मला असं लिहावं लागेल बघा, 10.0 3.75. ऍडिशन करताना पॉइंटच्या खालीच पॉइंट आला पाहिजे. 3.75 पुढे जाईल 6.0. बरोबर, इकडे संख्या नाही म्हणजे तिथे 0 घ्या. 5 हा 7 पॉइंट आहे, तसंच खाली आला. 6 plus 3 that is 9. 19.75 असं उत्तर आलं. मल्टिप्लाय करून घ्या. 2 5 जा 10 and over 1 2 7 जा 14 plus 1 that is 15. Carry over 1 2 9 जा 18 plus 1 19. पुढे काय आहे? 2 1 जा 2 plus 1 that is 39 आणि 2 पॉइंट आहे. 39.50 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा पेपर लागेल याला पूर्णपणे कव्हर करण्यासाठी. आता बघा, हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. काय करायचं होतं बघा, इट्स आउटर साइड आर टू बी कव्हर्ड एक्झॅक्टली विथ द क्राफ्ट पेपर. तर किती क्राफ्ट पेपर लागेल? 39.50 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा क्राफ्ट पेपर विल रिक्वायर्ड. ओके, म्हणजे असं हे गणित तुम्हाला सोडवता येईल. मी लगेच पुढच्या क्वेश्चन कडे जातोय. पुढचाही प्रश्न तुम्हाला समजणार आहे सगळ्यांना. हा प्रश्न समजला असेल. पुढच्या क्वेश्चन कडे जातोय. तो पुन्हा एकदा थोडासा वेगळाच प्रश्न आहे. बघा, आपल्याला पुढचा क्वेश्चन सोडवायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या. चला बघा, क्वेश्चन नंबर 4 कडे मी जातोय. क्वेश्चन नंबर 4 इज an open box of the length. एक ओपन बॉक्स आहे with the length 1.5 meter, breadth 1 meter and height is 1 meter is to be made for use on a trolley for carrying the garden wastage. एक ट्रॉली बनवायची आपल्याला, ठीक आहे, पण ओपन बॉक्स वाली. मग ट्रॉली बनवायची ती सुद्धा कशी असणार आहे? तर ट्रॉली सुद्धा आता तुमच्या लक्षात येईल, ट्रॉली जरी आपण बनवली तरी ती क्यूबॉइड आकाराचीच असणार आहे. म्हणजे मला एक क्यूबॉइड आकाराचाच एक पुन्हा असा बॉक्स काढावा लागेल. बघा, एक क्यूबॉइड आकाराचा मी इथे बॉक्स काढतोय. व्यवस्थित समजावून घ्या. क्यूबॉइड आकाराचा बॉक्स काढताना बघा, असा मी क्यूबॉइड आकाराचा एक बॉक्स काढतोय. पण तो जो बॉक्स आहे तो एक ट्रॉलीचा बॉक्स आहे. म्हणजे वरचा जो भाग आहे, हा वरचा जो येलो पार्ट जो आपण काढणार आहोत त्याला मी ब्लू पार्ट करतो. बघा इथे हा ब्लू पार्ट जो आहे हा आपल्याला ओपन ठेवायचा आहे. हा जो वरचा भाग आहे हा आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि खालचा सगळा भाग एक ट्रॉली आहे. ठीक आहे, हे मी जोडतो इथे. आता बघा, प्रश्न असा आहे, अँड ओपन बॉक्स ऑफ द लेंथ 1.5 मीटर. लेंथ आपल्याला दिली आहे, लेंथ इज 1.5 मीटर. ब्रेथ आपल्याला त्यामध्ये दिली आहे 1 मीटर अँड हाइट इज
1 मीटर. ओके. प्रश्न असा आहे, मेड फॉर यूज ऑफ द ट्रॉली फॉर कॅरिंग द गार्डन वेस्टेज, हाऊ मच शीट मेटल विल बी रिक्वायर्ड टू मेक दिस बॉक्स. तो बॉक्स बनवण्यासाठी किती पत्रा लागेल. ठीक आहे. हा वरचा भाग नकोय आपल्याला ट्रॉलीचा. ट्रॉली आपण खाली पूर्ण भाग घेणार आहे, पण हा वरचा भाग नकोय. ठीक आहे. त्यासाठी किती मेटल लागेल. मग लेंथ आपल्याला दिली आहे 1.5 मीटर, त्याची ब्रीथ आपल्याला दिली आहे 1 मीटर अँड हाईट आहे 1 मीटर. ठीक आहे. काय करावं लागेल, थोडासा विचार केल्यानंतर मी टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड शोधणार आणि त्यातनं हा वरचा जो भाग आहे हा मायनस करणार, कारण वरचा भाग आपल्याला नकोय. मग मी असं लिहितो बघा, लक्ष द्या इकडे, फटाफट आता सोडवतोय. टोटल सरफेस एरिया of cuboid is equal to 2 in bracket LB plus BH plus LH आणि मग इकडे काय लिहिणार सांगा, 2 into LB length into width 1.5 into 1 plus BH काय लिहिणार तर 1 into 1 plus LH म्हणजे 1.5 into 1. ओके. 2 ला मी तसंच लिहितो 1.5 into 1 म्हणजे 1.5 plus 1 into 1 that is 1 plus 1.5. दोघांची जर ऍडिशन केली तर 2 into 1.5 plus 1.5 that is 3 plus 1 म्हणजे 4. याचा अर्थ 8 स्क्वेअर मीटर एवढा पत्रा आपल्याला लागेल पूर्ण ट्रॉली बनवण्यासाठी, हा सगळा भाग. पण त्यांनी काय सांगितलं, ओपन ट्रॉली तयार करायची, म्हणजे हा जो वरचा पत्रा जो आहे हा आपल्याला नकोय, हा रिकामा ठेवायचा आहे. म्हणजे तो एक स्क्वेअर काढावा, एक रेक्टँगल काढावा लागेल, हा वरचा रेक्टँगल. मग त्यासाठी मी असं लिहितोय बघा, एरिया ऑफ रेक्टँगल. कुठला रेक्टँगल मी घेतो, याला नाव देतो मी ABCD, ज्याची लेंथ आपण घेणार आहोत 1.5 मीटर आणि तिची ब्रीथ असेल ती असेल 1 मीटर. मग एरिया ऑफ रेक्टँगल ABCD is length into breadth असे येणार L into B that is 1.5 into 1 म्हणजे 1.5 स्क्वेअर मीटर. हा वरचा भाग नकोय आपल्याला, म्हणजे तुम्हाला मायनस करावा लागेल. कशामधनं, टोटल सरफेस एरिया मधनं. म्हणजे मी असं लिहिणार बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ ट्रॉली. त्यात तो जो ट्रॉली आपण बनवतोय त्या ट्रॉलीचा टोटल सरफेस एरिया असणार आहे बघा, ट्रॉलीचा टोटल सरफेस एरिया असणार आहे हा टोटल जो 8 सेंटीमीटर जो सगळा एरिया आला होता त्यातनं मायनस करावा लागेल 1.5 मीटर. आणि मग 8 मीटर मधनं 1.5 मीटर जर मायनस केला तर काय होतं बघा, 8.0 मायनस 1.5 हे 10 ने 5 गेले 5, 7 मधनं 1 गेले 6, 6.5 मीटर हा असेल ओपन ट्रॉलीचा एरिया. ओके. म्हणजे ओपन ट्रॉलीचा एरिया मिळाला 6.5 मीटर. गणित अजून संपलेलं नाहीये, पुढे बघा, हाऊ मच शीट विल बी रिक्वायर्ड टू मेक दिस बॉक्स. द इनसाइड and outside surface of the box is to be painted with rust proof paint. आता पुढचा भाग असा आहे की ही जी ट्रॉली हिला पेंट करायचंय, बाहेरून पण आतमधून पण पेंट करायचंय. at the rate of 150 rupees per square meter, how much will the cost to paint. आता त्या ट्रॉलीला पेंट करण्यासाठी किती रुपये खर्च येईल असं हे विचारलंय. आणि दोन्ही बाजूने पेंट करायचंय, बाहेरून पण आतून पण. म्हणजे मला या ट्रॉलीचा एरिया डबल करावा लागेल. म्हणजे मी असं लिहिणार बघा, इनसाइड अँड आउटसाइड टोटल एरिया. हा फक्त आउटसाइडचा एरिया आलाय 2 into 6.5 दॅट इज किती येणार 13 मीटर. हा टोटल एरिया असेल. आणि 150 रुपये मीटरने जर त्याला पेंट करायचं असेल, पेंटला किती रुपये सांगितले 150 पर स्क्वेअर मीटर. मग टोटल कॉस्ट इथे येणार, टोटल कॉस्ट टू पेंट धिस ट्रॉली. त्या ट्रॉलीला आपल्याला टोटल खर्च येणार आहे 13 into 150 पर स्क्वेअर मीटर.
150 रुपये प्रमाणे त्याला खर्च येणार आहे पेंटिंगचा. 13 5 65 कॅरी ओव्हर 6, 13 1 30 प्लस 6 दॅट इज 19 आणि हा 0 1950 रुपीज असा त्या ट्रॉलीला कलर करण्यासाठी येणारा खर्च आहे. असं हे पूर्ण गणित मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतोय आणि आज इथे स्टॉप करतोय. व्यवस्थित गणित लिहून घ्या, समजावून घ्या. ठीक आहे, आपण स्टॉप करू. थँक्यू.